खरं तर आमची अपेक्षा होती की 22-23 जे कोणी लोक विरोधात त्या ठिकाणी उभे आहेत त्यांचे फॉर्म राहायला नको पाहिजे होते। सामान्य लोकांनी, प्रामाणिक कार्यकर्ते आणि प्रामाणिक अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मनापासून प्रयत्न करून 60 वरनं आकडा तो 22-23वर आणला। पण याच्यामध्ये बघत असताना एक नाव म्हणजे करुणाताई मुंडेंचं नाव जर मी बघितलं तर खरं तर एखाद्या भाजप पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता। कारण त्याचं मुख्य कारण सांगतो की जेव्हा महाविकास आघाडी सरकार गेलं आणि आम्ही सर्वजण विरोधात होतो, दादा विरोधी पक्ष नेते त्याच्यामध्ये होते आणि दादा विरोधी पक्ष नेते व्हावेत यासाठी सर्व आमदारांनी सह्या दिल्या होत्या, त्यात आम्ही सुद्धा होतो। आणि मग त्यावेळेस धनंजय मुंडे हे दादांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विरोधात म्हणजे त्या सत्तेच्या विरोधात त्या ठिकाणी बरंच काही बोलत होते। आणि ते बोलत असताना अधिवेशन चालू होतं तेव्हा भाजपच्या एका प्रमुख नेत्यांनी करुणा मुंडेंना अधिवेशनात आमंत्रित केलं आणि त्या तिथं आल्या। त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली, पत्रकारांशी बोलल्या आणि दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे बोलणं बंद केलं। मग कुठं ना कुठंतरी करुणा मुंडेंना काही नेत्यांनी जर सांगितलं असतं त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता। पण कोणाचाही फॉर्म आज राहिला तरी लोक फार हुशार आहेत। मला असं वाटतं की जे बाहेरून लोकांनी मतदान उमेदवारी इथं केलेली आहे त्यांना एकसुद्धा मतदान बारामतीतून त्या ठिकाणी मिळणार नाही। आणि जे कोणी इतर लोक बारामतीचे असतील स्वतःचं मतदान सोडलं तरी दुसरं कुठलं एकसुद्धा मतदान त्यांच्या परिवाराचं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।